जगतातून सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य संघ बांगलादेशने T20 वर्ल्ड कप मधून माघार घेतली. बांगलादेशचा ऐकून धक्काच बसला मला. कसं होणार यार आता? बांगलादेशचं काय घेऊन बसलाय? आपली टीम किती छान खेळतीये, बघितली का तू? ट्रू ट्रू 2 मॅच झाले आहेत फक्त, पण लुक्स लाईक वी आर अप फॉर अ गुड T20 वर्ल्ड कप कॅम्पेन. येस, सूर्या दादा की टीम इज डूइंग ग्रेट. आपको सब पता है. नहीं नहीं मतलब आप बता आपको दीजिए सब क्या पता हुआ है. क्या? तर तू म्हणू नको की रोहितने काय निवृत्ती घेतली आहे, तर मग त्याचा म्हणजे कशा मला असं म्हणायचं होतं की मागचा T20 वर्ल्ड कप कॅम्पेन तुम्हाला आठवतच आहे बरोबर? किती ते असं हार्टफेल्ट एकदम, आणि 2 आपल्या लेजेंड्सना आपण गुड बाय म्हटलं त्या वर्ल्ड कप मध्ये. पण आता असं दिसून येत आहे की नवीन जी जनरेशन आहे त्याने पण ती जिद्द घेतली आहे हातामध्ये. म्हणजे अभिषेक शर्माची बॅटिंग पाहिली फर्स्ट. अरे एक शर्माजी का लडका गया तो दुसरा काय मजा आली. आणि असं म्हणजे एकदम सेम सेम मनुष्य दुसऱ्या अवतारात आलाय आणि Copy सेम paste. सेम काम करतोय असं वाटलं. जे शेवटची थोडी वर्ष रोहित शर्मा नवीन जनरेशन घडवणं असं ते जे चालू होतं हो. पूर्ण न्यूज मध्ये सगळीकडे, ते आपल्याला असं वाटतंय थोडं दिसून येतं. म्हणजे अभिषेक दिसतंय. शर्मा, तिलक वर्मा, इव्हन वरुण चक्रवर्ती. यार वरुण चक्रवर्तीला आपल्या चॅम्पियन्स ट्रॉफीला मध्ये खेळवणं वॉज अ बिग रिस्क अकॉर्डिंग टू पीपल. बट आता जिजीबाई का आता जिजीबाई का हर्षित राणाला खूप ट्रोल केलंय त्या दिवशीच्या बाई. वन डे मॅचला. कोण होता? हर्षित मॅकेलम आणि वा. आणि आपला डेव्हन कॉनवॉय साठी तर हर्षित मगरा पण आहे. तो 4 वेळाचे 4 वेळा आउट केले, तिन्ही वन डे आणि एक एक T20. सेकंड वाली T20. बट आपली बॉलिंग लाईनअप पण इज अमेझिंग. इट इज गुड. म्हणजे थोडस, पण ते कसं होतं माहितीये मला, सध्याची जी बॉलिंग पाहिली ना त्याच्यानंतर मला नेहमी हेच वाटतं की रवी भाईंचे जे शब्द मला आठवतात की पिच को गेम से हटा दो. तर ते वाली गोष्ट अजून दिसून येत नाहीये तेवढी. आणि काय थोडं ऍक्च्युली काय प्रॉब्लेम आहे ना, बीसीसीआयने थोडस लक्ष द्यायला पाहिजे की जसप्रीत बुमराला जेवण्यासाठी, त्याची ताटं धुण्यासाठी, आंघोळ घालण्यासाठी थोडी लोक ठेवायला हवी, तर कसं वर्कलोड थोडा कमी होईल. ओ गॉड. हा, बट एक मेन तू म्हणालेस यातून, पण मेन मुद्दा आहे की जसप्रीत बुमराला फिटनेस, म्हणजे तो थ्रू आउट द वर्ल्ड कप फिट राहायला पाहिजे. यासाठी त्याला गेमच खेळवत नाही, म्हणजे त्याला गेम टाइम मॅच टाइमच मिळत तर मग नाही. कसं मुंबईच्या मुलगावरून कोण आठवलं? सूर्या दादा हा बंदा फॉर्म में आया है क्या? सुपला शॉट योकनचा डाव आहे का? आणि पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळला. हा, No doubt. त्याने वेळ घेतला, बिल्डअप केली. फाईन विथ इट. हो. पण सेकंड मॅच मध्ये तर वा, हा. म्हणजे एकदम किती 14 इनिंग्स, 14 महिने नाही, असतील ते. 14 महिन्यानंतर त्या 24 इनिंग्स गेल्या आणि मग भाऊ 50. 50. ते पण आता कामच 25 नाही. बॉल मध्ये 50. म्हणजे ते तर रेग्युलर आहे, त्याचा हा, काही ते इश्यू काय नाही, त्याचा काही नाही, विषय कुछ नाही. नया नाही आहे, बट हा. स्टील स्टील चांगली आणि गोष्ट आहे. केकेआरचा प्लेअर म्हणजे रिंकू सिंगने जे शेवटी पहिल्या मॅचला हा, ते क्रुशल रन्स रन्स होते, कारण त्याशिवाय ते 200 पर्यंत नसतं पोहोचलं माझ्या मते तरी. गुड म्हणजे बॅटिंग लाईनअप तशी स्ट्रॉंग दिसते आणि गुड अडिशन. म्हणजे एक वाईट गोष्ट झाली की तिलक वर्मा सध्या इंजर्ड आहे. वी होप की तो T20 फिट होत होईल T20 वर्ल्ड कप साठी फिट होईल. बट इन्क्लुजन ऑफ ईशान किशन, जे T20 स्क्वॉड आल्यावरती सगळ्यांचं असं स्केप्टिकल होते की ईशान हो. किशनला का घेतलंय, तर गाय प्रूव्ड हिम यार. पण गेल्या काही महिन्यांमध्ये जे इंडियन क्रिकेट टीम मध्ये जे काही ट्रान्झिशन होत आहेत रोहित विराटच्या निवृत्तीनंतर, ते पाहता पूर्ण प्रॉपर फॉर्म मध्ये असलेल्या ईशान किशनला डायरेक्ट T20 वर्ल्ड कप साठी Yeah. चूज करणं. सिलेक्शन टीम इज म्हणजे रिअली वेल. जेवढ्या शिव्या घातल्या थोड्याशा कमी घालू शकतो. म्हणजे घाला असं काही नाही, खाली लायकी नाही, घालायला हव्या आहेत. पण थोड्या कमी घालू शकतो असं मला आणि
दोन माणसं जी खेळलेली आहेत प्रॉपर हम्म. ऑब्विसली अजित आगरकर खेळलेत किती आणि काय खेळलेत आम्ही सांगायची गरज नाही. बट अगेन प्रज्ञान ओझा आणि आरपी Yeah, सिंग आले yeah. त्यामुळे आपण म्हणू शकतो की ईशान किशनचं इन्क्लुजन इज व्हेरी क्रुशल Yeah, आणि ते त्याने सिद्ध केलंय की ते सिद्ध, किती बरोबर. परफेक्ट बरोबर. आहे. म्हणजे 6 रनवर 2 विकेट गेले. लाईक सूर्या स्वतः म्हणाला, जो कॅप्टन आहे T20चा, तो म्हणाला की मी अशी इनिंग बघितली नाही. एक्झॅक्टली. सो इट वॉज आणि आय स्टील रिमेंबर की जे 99 रन मारले होते आरसीबी विरुद्ध ईशान किशनने, ती सुद्धा एकदम अशी मॅजिकल इनिंग होती. Magical म्हणजे inning एकदम होती, असं की obviously. सोडून दिलेली होती मॅच आणि देन आणि ही ती केम आणि घेऊन आला घेऊन आला जवळपर्यंत. पण. भले हरलो आपण मॅच, पण या मॅच मध्ये पण सुंदर बॅटिंग केली त्याने. हो. आणि match मध्ये. जिथे सूर्याने 83-84 रन्स केले आहेत तिथे त्याच्या 76 न जर प्लेअर ऑफ द मॅच मिळतंय मिळतंय, तर exactly. ऑब्व्हियसली त्याने पूर्ण, जर तिकडे सूर्य किंवा ईशानने विकेट गमावली असती तर पुढचं अवघड होतं. म्हणजे जिंकू शकलो असतो पण Correct. ते एवढं फास्टेस्ट रनचेस केला Correct. नसता आपण Correct. 200चा ऑब्व्हियसली. ऑल्सो बिग चिअर्स टू शिवम दुबे, जे एक चांगला बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून डिलिव्हर या खडी खडी डिलिव्हर म्हणतात ना. या Okay. थालाचा हात. थालाचा हात. काय थालाचा हात झाले, हा? खेळवत नाहीत IPL ला त्याला, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून घेतात आणि थालाचा हात कसला. अरे मुंबईचा पोरगा आहे आपला. ए जीजी भाई ने उसको घड़ा है अभी वो मुंबईच्या bowling, लोकांना batting always वाला. घेऊन जा पुढे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे. हा, मुंबईचा आहे तो, मुंबईकडून. ओके, ठीक आहे. वरुण चक्रवर्ती एक्स फॅक्टर आहे असं म्हणतायत, पण रोहित असं म्हणाला की वरुणला आणि कुलदीपला एकाच मॅच मध्ये खेळवणं इज डिफिकल्ट किंवा त्यांना सांभाळणं हे जमलं पाहिजे. पण सेकंड मॅचला दोघांनी खेळून ऑलमोस्ट सगळ्यात जास्त विकेट, म्हणजे Wickets ड्यू असताना त्या Correct, दोघांचे correct, विकेट जास्त आहेत. correct. म्हणजे ऍक्च्युली म्हणजे जर थोडस टेक्निकल जायला गेलं ना तर चायना मॅन आर युजली बेटर अगेन्स्ट राईट आर्म हा, बॅट्समॅन. हो. आणि प्लस लास्ट थोड्या इयर्स मध्ये आपण जे बघतोय की न्यूझीलंड हॅज बीन प्लेइंग गुड इन इंडिया, एस्पेशली ऑन स्पिनिंग ट्रॅक्स. तर त्या कंडिशन्स ओळखून पण या दोघांना खेळणं वॉज अ रिस्क. हा, ते सुद्धा ऑन exactly. पिचेस आणि लाईक रायपूर. रायपूरमध्ये, एक्झॅक्टली, ऑन पिचेस लाईक रायपूर, जिकडे फिल्डिंग पण डिफिकल्ट आहे, बॉलिंग पण डिफिकल्ट आहे बिकॉज ऑफ द ड्यू अँड एव्हरीथिंग. मिचेल सँटर सारख्या वाव बॉलरला जर ते 4 आणि 6 जर Exactly. मारलेले आहेत तर मग Exactly. या दोघांना पण ऑब्व्हियसली म्हणजे कुलदीप यादवने मार खाल्ला असं नाही नाही की हा बट खाल्ला नाही. बट देन हा, वरुणला पण 6-4 तर लागले, करेक्ट. आय थिंक 8च्या obviously. इकॉनॉमी दोघांनी पण रन्स दिले, पण दिले. स्टील द पण विकेट्स एक्झॅक्टली. आणि विकेट्स त्यांच्याकडे ते पण गोष्ट आहे ना, म्हणजे इंडियाकडे की 8 नंबर पर्यंतची बॅटिंग लाईनअप जी आहे हम्म. त्यामुळे तेवढा बफर मिळतो आपल्या हो, बॉलर्सना. हो, हो, हो. ते थोडं रिस्क आणि हार्दिक आणि शिवम सारखे ऑलराऊंडर असल्यामुळे आपला एवढा Yeah. बॅटिंग लाईनअप म्हणजे एवढी डेप्थ आपल्याला मिळते. बाकी पाजीने पण थोडस काहीतरी 3 T20 आहेत तर हा, पाजीने पहिल्या मॅचला चांगली बॉलिंग bowling केली. केली. सेकंडला की अरे ड्यू इतकं होतं carry करायला. थोडासा अर्शू मॅजिक बघायचं आमचं मन आहे, तर प्लीज ते आमची पण इच्छा ते त्या पूर्ण. दिवशी लास्ट साऊथ आफ्रिकेच्या वेळेचे त्याचे जे वाईड बॉल वाले षटक टाकलेलं हा, त्याने हा, ओव्हर, हा. नो वन कॅन हा. फॉरगेट. बट स्टील कमबॅक तर त्याने केलं. Yes, No yes. doubt. बेस्ट Comeback. पॉवर प्ले मध्ये सगळ्यात जास्त विकेट्स घेतलेले Yeah. त्याने. आणि नंतर कोण असेल? शिवम दुबे. शिवम दुबे वाव. म्हणजे आफ्टर T20 वर्ल्ड कप मध्ये जे ते शेवटची त्यांनी इनिंग खेळली ती पण तो चांगली खेळली त्याने, त्याची शिव्या खाऊन खेळली त्याने. म्हणजे शिव्या खाऊन पूर्ण भारत त्याला जो शिव्या देत होता तरी सुद्धा त्याने ती इनिंग्स खेळली. तिथून आतापर्यंत एकदम गुड बॉय लुक्स मध्ये येऊन बॅड बॉय थिंग्स जो तो करतोय. हेअरस्टाईल पण एकदम व्हायरल Yeah, होते. yeah. रवी बिश्नोईने व्हिडिओ पण केलाय की मम्मा आज काय मम्मा का फेवरेट लुक काइंड ऑफ असा. T20 वर्ल्ड कप वरून मला आठवतंय की मला थोडं वाईट वाटतं आपल्या 2 लेजेंड्स की आता पण आपण थोडं सिरीज पाहिली त्याच्यामध्ये थोडस त्यांच्याबरोबर थोडस वाईट होतं त्या लेजेंड्स बरोबर. असं मला बरोबर नाही वाटत बिकॉज लेजेंड्स ऑफ द गेम आणि त्यांना असं ट्रीट करतायत चुकीचं म्हणजे वाटतं. ते बघून वाईट वाटतंय. ते इतके व्हिडिओ व्हायरल होत आहेत, म्हणजे ते इतके वर्ष इतके छान खेळले आहेत. आणि हसू Like, येतंय त्याच्यावरती. कोणाशी तुलना केली जात होती त्यांच्याशी, कोणाशी. कोणाशी. आणि आताच्या घडीला असं होत आहे की म्हणजे ते खेळले पाहिजेत T20 वर्ल्ड कप. अजून पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, त्यांच्या अगेन्स्ट खेळले. पण मी पाकिस्तानचा उल्लेख केला तर माहिती ना कोण लेजेंड्स मध्ये बोलतोय आम्ही. हा, त्यातल्या एका लेजंडचं आपल्याकडे पत्र आलंय तरी मी तुम्हाला जरा
वाचून दाखवतो. म्हणजे मला फार वाईट वाटतं हे असं वाचून. किती म्हणजे हार्टफेल्ट त्या माणसाने लिहिलं, वाच ना मला किती किती वाईट वाटतं. डिअर डिअर बिबिल सर, मी वॉज प्ले 26 ऑफ जस्ट 23 balls. Strike rate also not very slow, but little walking speed. Then suddenly our captain call me, come dug out inside. This not good behavior यार. Yes, is it true? किती वाईट वाटते मला हे वाचून. How fast you want me play? I am not bike, I am human. ह्युमन आहेत. ओके बाय. They say retire out, I say retire heart. हा भाईजान में कप्तान था पाकिस्तान मुल्क का. How can captain intimate me in front of the whole world? TV, mobile, fridge also watching. My feeling broke. I go dressing room. I cry inside quietly loud. I cry inside. They come and they lock from outside. Water from ice coming without permission, yaar. I want I want sorry from front world. Please announce in mic. Okay, bye. Mohammad Rizwan.